कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आज चालले प्रज्वलच्या स्कूलमध्ये गॅदरिंग आहे, त्यांच्या स्कूलमध्ये कार्यक्रम आहे. दाखवते तुम्हाला पुढे गेल्यानंतर. चला स्कूलमध्ये जाऊया. नवीन वर्षांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 2026 सगळ्याला सुखाचं आनंदाचं जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आज आले मी स्कूलमध्ये. प्रज्वलची गॅदरिंग होती ना, त्याच्यामुळं स्कूलमध्येच होतं. ओंकार आणि त्याच्या पप्पाला काय टाईम नव्हता, त्याच्यामुळं मी आले. प्रज्वलला दुपारी 4:30 वाजता सोडलं होतं स्कूलमध्ये. ते काय तुम्हाला शूट करता नाही आलं, खूप उशीर झाला होता. त्याचा आवरीतच टाईम गेला. मग त्याला मी स्कूलमध्ये सोडून आले 4:30 वाजता. नंतर मी गेली 6 वाजता. हे बघा, तोपर्यंत मी गेले तेव्हा सगळे पॅरेंट्स लोक येऊन बसले होते. मला थोडा लेट झाला होता, घरचे कामं बघून मला जायचं होतं. नंतर मग गेल्याच्यानंतर कार्यक्रम स्टार्टच झाला होता. सगळे येऊन बसलेले होते. तोपर्यंत मी गेले आणि माझ्या फ्रेंडनी, प्रज्वलच्या फ्रेंडच्या आईनी जागा वगैरे ठेवली होती पकडून. मग जाऊन तिथं बसले मी. खूप गर्दी झाली होती. समोर टेजपाशी जाऊन आम्हाला जवळच जास्त पाठीमागं असेल तर कसं मुलं दिसत नाहीत ना, त्याच्यामुळे पुढंच गेले मी. पुढं बसले त्यांच्यापाशी आणि बघा हे सगळे आले ते त्यांचे स्वागत वगैरे चालले होते. आणि सरांचं, आमच्या स्कूलच्या प्रिन्सिपल मॅम, जे स्कूलचे प्राध्यापक, जे स्कूलचे ज्यांनी स्थापना केली त्यांचे असे सगळ्यांचे फुलगुच्छे देऊन स्वागत करण्यात आले. तोपर्यंत आम्ही गेलो होतो. नंतर त्यांचे स्वागत वगैरे झाल्याच्या नंतर आज थोडासा लेटच झाला, अर्धा तास लेट झाला होता कार्यक्रमाला. मग असे अँकरिंग वगैरे करायला तर आपले स्कूलचेच मुलं, 6वी 7वीचे मुलं होते. हे किती छान बोलतात बघा. छोटे छोटे स्कूलचे मुलं कसे छान बोलतात आणि इतकी छान किल्ल्याची वगैरे माहिती सांगितली ना, सगळे रायगड, सिंहगड. बघा आता पहिला डान्स सुरू झाला. स्टार्टिंग गणपतीच्या डान्सपासून होती. मी काही शूट नाही घेतलं, काही घेतलं नाही का, नको म्हणलं. एवढं जास्त मोबाईल पण फुल होईल, त्याच्यामुळं नको. जेवढं थोडं शॉर्टमध्ये गाणी शूट करून घेतले. असे मस्त बघा, महादेव पार्वती किती छान बनवले ते, एकदम आकर्षक असे. सगळं टीचर, या मुलांना तयार करायला टीचरांची खूप मेहनत जाते. ह्याच्यासाठी खूप दिवस प्रॅक्टिस वगैरे सुरू असते. ह्या बघ प्रज्वलचा डान्स, ह्याच्यामध्ये प्रज्वल आहे पण हे सगळे सारखे दिसतात, त्याच्यामुळे काहीच ओळखायलाच येत नाही. हे असं कठपुतलीचा डान्स होता त्याचा, आणि मला तर ओळखायलाच नाही आला. प्रज्वल एक साईडला होता. असं त्यांचा डान्स. किती छान दिसतात मुलं, एवढे छोटे 3री 4थीचे मुलं. किती छान आकर्षक असं, चांगले ॲक्टिंग वगैरे किती मस्त. टीचरांची खूप मेहनत आहे त्याच्या मागं. असं शिवाजी महाराज आणि त्यांचं चाललंय बघा. 1 मिनिट तुम्हाला दाखवते. असं गाण्यामध्ये नाटक वगैरे, असं शिवाजी महाराजांना कसं त्यांनी चाकूचा वार केला असं ते पण दाखवण्यात आलं. पण शक्तीपेक्षा व्यक्ती मोठी असे म्हणतात ना. शिवाजी महाराजांनी त्याच्या पोटामध्ये, त्यांच्या हातामध्ये जे काय म्हणतात, मला त्याचं नाव पण, चाबूक होतं ना, त्याच्या पोटात घातला आणि तो मरला. खान हा मरून गेला. तर असं दाखवण्यात आलं. खूप छान असं मस्त काय ॲक्टिंग वगैरे छान. गाण्यामध्येच असं भारूड होतं. भारुडामध्ये असं सांगितलं गेलं आणि तो खान मरून खाली पडला, शिवाजी महाराज. खूप नंतर मग दुसरे शॉर्टमध्ये मी असं ब्लॉग घेतला. ह्याच्यामध्ये गांधीजी होते. गांधीजींचं पण होतं, काय गांधीजीचं दाखवत होते थोडंसं नाही का. प्रत्येक गडाचं, किल्ल्याचं थोडी माहिती सांगत होते मुलांना त्याच्याविषयी नाही का. मुलं आपले पुढं जातात, त्यांना माहिती पडते की हे बघा फौजी, मिलिटरीमन, असं वेगवेगळे आपल्या गॅदरिंगमध्ये सगळ्यांनी वेगवेगळे अशा प्रकारचे भाग घेतलेले होते. किती छान मुलं, छोटे मुलं किती छान करतात. आणि त्याच्या मागे स्कूलची आणि टीचरची खूप मेहनत आहे. दर वर्षानुवर्षे एक नाही का, नवीन वेगवेगळे. गेल्या वर्षी काय टाकून देणाऱ्या वस्तूपासून म्हणजे कसे काय बनवले पाहिजे त्याविषयी होतं. काय 1 वर्ष होतं पाणी वेस्ट नाही घालायचं असं. ह्या वर्षी तर किल्ल्यांची सगळी माहिती होती मुलांना, त्याच्यापासून खूप ज्ञान
किती छान मस्त असे छोटे-छोटे मुलं. इतकी थंडी होती ना, त्या थंडीमध्ये पण मुली बघा शॉर्ट कपडे घालून उत्साहाने डान्स करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद इतका मस्त. इतकी छोटी मुलगी फर्स्ट स्टँडर्डची हाफ ड्रेस, थंडीचा टायमिंग होता. 8:00-8:30 वाजले होते. किती थंडी होती, तरी पण मुलं असं उत्साहात, आनंदात असा डान्स वगैरे करत होते. कुणाच्या चेहऱ्यावर असं थकवा नव्हता, काही नव्हता. एवढा उशीर झाला. मुलं 4 वाजता स्कूलमध्ये सोडलेले. तेव्हापासून 8 वाजेपर्यंत त्यांचे होते. त्यांच्याकडं टीचरांकडे खायला वगैरे होतं. ते जेवण ठेवलं होतं मुलांसाठी. त्यांनी सांबार, भात, शिरा असं काय ठेवलेलं होतं. मुलांना नाश्ता वगैरे करायला होतं. घरून पण डबे दिले होते. तिथं पण होतं जेवायला. त्याच्यामुळे त्यांना काही थकल्यासारखं वाटत नाही आणि एन्जॉय करत होते मुलं सगळेच, नाही का. आणि पॅरेंट्स पण खूप म्हणजे यावर्षी खूपच छान असा गॅदरिंगचा कार्यक्रम आमचा पार पडला आहे. नंतर पुढे हे बघा कठपुतळ्याचा डान्स, हे किती छान बघा बरं. मुसलमान असा म्हणजे प्रत्येक ह्याचा विषय त्यांनी एक विषय घेतला होता, नाही का. सगळ्या शिवाजी महाराजांचा, गांधीजींचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा प्रत्येक जणांचा एक गाण्याचा विषय आणि सगळ्या मुलांना त्याच्याविषयी माहिती व्हावी. आपली स्कूलचे सगळे मुलं पुढे जावेत. इतके छान आणि कधी सुट्ट्या पण नसतात. एवढं प्रगती आहे ना स्कूलमध्ये वर्षानुवर्षे. प्रज्वलला तर घरी अभ्यास करतच नाही. स्कूलमध्ये जेवढं शिकवलं का तेवढंच. त्याच्यातूनच भरपूर प्रगती झाली आहे बघा. प्रज्वलचा डान्स किती छान. मुलं 3रीचे मुलं, 3rd स्टँडर्डचे मुलं ते किती छान करतात बघा बरं. 15 दिवसात एवढी प्रॅक्टिस करून घेतली ना. टीचरचे खूप खूप आभार. किती छान शिकवले अशा मुलांना. असं वाटतं की आपण कुठंतरी बाहेरच नाही का आलो, असं पिक्चर वगैरे बघायला असं वाटायला लागलं. की इतकी छान कुणी कुणाची जागा सोडत नाही. बरोबर त्या ठिकाणी डान्स करून आपल्या लाईनला बघा किती मस्तपैकी. प्रज्वल कुठं मला दिसलाच नाही. त्याला टोपे वगैरे ते फेटे घातले, जॅकेट घातले, मिशा वगैरे लावल्या. त्याच्यामुळे आमचे मुलं आम्हालाच ओळखायला येत नव्हते. एवढे म्हणजे छान टीचरांनी एक घरून काय ड्रेस वगैरे घालून गेले. तिथे गेल्यावर थोडंसं चेंजिंग केलं. त्याच्यामुळे आम्हाला ओळखायलाच नाही आलं कोणता मुलगा कुठं आहे. आणि लाईटिंग वगैरे असल्यामुळे त्याच्यामुळे ते नाही ओळखत. समोर असताना सुद्धा आम्हाला प्रज्वल ओळखायला नाही आलं बघा. किती छान डान्स करतात सर्वजण. आम्ही स्कूलमध्ये असताना तेव्हा एवढं काय असं गॅदरिंग वगैरे नव्हते. असे ड्रेसेस वगैरे नव्हते, आम्हाला नव्हते भेटत. तेव्हा आमच्याकडे 15 ऑगस्ट, 26 जानेवारीच्या टायमिंगलाच थोडे गाण्याचे वगैरे असं नाही का, ज्याला गाणं डान्स येतं ते समोर येऊन करायचं. पण आता सगळे जग बदलत चाललं आहे. वेगवेगळे काय डान्स क्लासेस वगैरे काय काय आहेत आणि मुलं पण खूप हुशार होत चाललेत आजकाल. सगळे मोबाईलमध्ये ह्याच्यामध्ये बघून सगळं शिकतात आणि एवढे काय म्हणजे कुणाला विचारायची गरज नाही. जे आपल्याला पाहिजे ते मोबाईलमध्ये सर्च करून आपण लगेच बघू शकतो. ते तसंच आहे की डान्स वगैरे टीचरांनी खूप असं म्हणजे आकर्षक असं बघा किती छान आहे. एक साथ सगळे सोबत मस्त छोटे-छोटे मुलं सगळे एकत्र. कुणाला इकडं सरक तिकडं सरक म्हणायची गरज नाही. एवढे छानपैकी असं डान्स मोठ्या माणसांना पण येणार नाही. एवढं किती 1 महिना जरी झालं त्यांना शिकवत राहिलं तरी येणार नाही. असे 15 दिवसात आमचे मुलं तयार केले. टीचरांचे खूप खूप आभार मानते. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.